मीन राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी या आठवड्यात सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध यांचा संक्रमणावर आठवड्याच्या राशीचा मोठा परिणाम होईल। या आठवड्याच्या मध्यात चंद्राचे मीन राशीत होणारे संक्रमण देखील गजकेसरी योग निर्माण करणार आहेत। ताऱ्यांच्या स्थितीवरून दिसून येते की या आठवड्याची सुरुवात पंचग्रही योगाने झाली आहे। संपूर्ण आठवडा चतुर्ग्रही योग आणि बुद्धादित्य योगाने चिन्हांकित असेल, तर लक्ष्मीनारायण आणि धनलक्ष्मी योगासह हा आठवडा देखील तयार होईल। अशा परिस्थितीत जानेवारीचा हा आठवडा मीन राशीच्या जीवनात आनंद घेऊन येईल। चला तर मग जाणून घेऊया जानेवारीच्या या आठवड्याचे साप्ताहिक राशीफल सविस्तरपणे। आर्थिक बाबींमध्ये मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेषतः फायदेशीर ठरेल। तुम्ही तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचा फायदा घेऊ शकाल। जमीन आणि इमारतीशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल। कामावर असलेले तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील। तुम्हाला नवीन नियुक्ती किंवा जबाबदारी मिळू शकते। शेजाऱ्याकडून मदत तुम्हाला एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यास मदत करू शकते। तुमचे तारे असेही सूचित करतात की जर तुम्ही पूर्वी एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्ही तुमचे अडकलेले पैसे परत मिळवू शकाल। नोकरी बदलण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही व्यस्त असाल, परंतु शेवटचा टप्पा तुमच्यासाठी भरपूर आराम आणि विलास आणेल। तुम्हाला मनोरंजक क्षणांचा आनंद मिळेल। तुम्हाला जवळच्या नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल। जानेवारी 2026 चा हा आठवडा प्रेम आणि नातेसंबंधांसाठी अनेक महत्त्वाचे संकेत दर्शवितो। 19 ते 25 जानेवारीच्या दरम्यान ग्रहांच्या हालचाली प्रेमसंबंधांमध्ये भावनिक स्पष्टता, जुन्या मतभेदांचे निराकरण आणि नवीन नातेसंबंधांची सुरुवात दर्शवितात। ज्यांना त्यांच्या नात्याबद्दल खात्री नाही किंवा ज्यांनी अलीकडेच त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची ओळख करून दिली आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा विशेषतः महत्त्वाचा असेल। हे आठवड्याचे प्रेमकुंडली तुम्हाला सांगेल की येणारे 7 दिवस तुमच्या प्रेमजीवनासाठी, नातेसंबंधांसाठी, वैवाहिक जीवनासाठी आणि भावनिक निर्णयांसाठी किती अनुकूल आहेत। हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात प्रणय, भावनिक खोली आणि संतुलन आणेल। तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत भावनिक संबंध अधिक जाणवेल आणि तुमचे नाते अधिक जवळचे होईल। एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने आणि शेअर केल्याने तुमचे नाते गोड राहील। विवाहित जोडप्यांसाठी हा काळ त्यांचे नाते मजबूत करेल। तुमच्या जोडीदारासोबत भावनिक आधार आणि विश्वास वाढेल, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात स्थिरता आणि आनंद येईल। एकत्र वेळ घालवल्याने तुमच्या नात्यात नवीन ऊर्जा येईल। अविवाहित मीन राशीच्या लोकांचे एखाद्या खास व्यक्तीशी भावनिक नाते निर्माण होण्याची शक्यता आहे। हे नाते हळूहळू अधिक घट्ट होईल, परंतु भावनांमध्ये वाहून जाण्यापूर्वी वास्तव समजून घेणे महत्त्वाचे आहे। घाई किंवा जास्त कल्पनाशक्ती टाळा। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनावरील विश्वास दृढ होईल आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राहील। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला समाधान, मानसिक शांती आणि प्रेमाचा आनंद अनुभवायला मिळेल। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांसाठीही शुभेच्छा येतील। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला करिअर, व्यवसायात अनुकूल संधी मिळतील। कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल। नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही विविध क्षेत्रात प्रगती करत असल्याचे दिसून येईल। या आठवड्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल। आठवड्याच्या मध्यात तुम्ही अचानक लांब किंवा कमी अंतराच्या सहलीला जाऊ शकता। ही सहल आनंददायी ठरेल आणि नवीन संपर्क निर्माण होतील। या आठवड्यात गृहिणी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहतील। घरात शुभ घटना घडू शकतात। तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या चिंता दूर झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल। या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य राहील। आर्थिक आवक वाढण्याच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील। व्यवसायात तुम्हाला लक्षणीय नफा आणि तुमच्या संचित संपत्तीत वाढ होईल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही लक्झरी वस्तू किंवा घराच्या सजावटीवर लक्षणीय रक्कम खर्च करू शकता। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। विवाहित जीवन आनंदी राहील। योग्य लोक निवडणे आणि योग्य आश्वासने देणे हा एक महत्त्वाचा धडा या आठवड्यात असेल। नातेसंबंध, भागीदारी आणि करारांमध्ये सौम्य, खंबीर हाताने स्पष्टता ठेवा। पूर्ण प्रामाणिकपणे हो म्हणा आणि सौम्यतेने नाही म्हणा। आर्थिक किंवा कायदेशीर बाबी लेखी स्वरूपात ठेवा। तुमचे मन शांत राहील। कामाच्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा आणि वारंवार मानवी चौक्या ठेवा। मीन राशी या आठवड्यात चंद्र संवेदनशीलता वाढवतो, प्रेमातील सूक्ष्म बदलांना समजून घेण्यास मदत करतो, तर शुक्र रोमॅन्टिक अंतर्ज्ञान वाढवतो। तरीही बुध तुम्हाला गृहीतकाऐवजी संभाषणाची आठवण करून देतो। जोडप्यांना सामायिक ध्येय पुन्हा पाहण्याचा फायदा होतो।
अविवाहित लोक भावनिकदृष्ट्या श्रीमंत सर्जनशील व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होऊ शकतात. उत्तर नोडचा प्रभाव तुम्हाला सखोल बंधाच्या शोधात स्थिर ठेवतो. आर्थिकदृष्ट्या गुरु सर्जनशील किंवा उद्योजकीय नफ्याला ऊर्जा देतो, तर शुक्र सुरुवातीला माफक परंतु अर्थपूर्ण बक्षिसे आणू शकतो. आठवड्याच्या मध्यभागी बुध सहयोगी किंवा अल्पकालीन कामाच्या चर्चेला समर्थन देतो. वचनबद्ध होण्यापूर्वी अटी तपासा. शनी शिस्तबद्ध खर्चाला प्रोत्साहन देतो. व्यावसायिकदृष्ट्या जबाबदाऱ्या वाढत असताना सूर्य तुमच्या अनुकूलतेची चाचणी घेतो. उत्तर नोड मोजमापाने विचारात घेण्यासारख्या आश्चर्यकारक संधी आणू शकतो. बुध आणि मंगळाच्या सर्जनशीलता आणि लक्ष केंद्रित करण्याच्या मिश्रणाखाली शैक्षणिक भरभराट होते. शारीरिकदृष्ट्या तुमच्या शरीराच्या संकेतांचे अनुसरण करा. विश्रांती, संतुलित जेवण आणि नियमित भावनिक तपासणी लवचिकता राखेल. एकंदरीतच या आठवड्यात मीन राशीच्या लोकांसाठी शक्यतांचे एक नवीन दार उघडणार आहे. तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकू शकाल, जो तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला स्पष्टता देईल. कामाच्या बाबतीत तुमची सर्जनशीलता आणि अंतर्दृष्टी तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल. तुमच्या सामाजिक जीवनातही मजेदार बदल होऊ शकतात. मित्र आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमचे मन हलके आणि आनंदी करेल. प्रेमसंबंधांमध्येही जवळीक वाढू शकते, म्हणून तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत ध्यान आणि योगाचा अवलंब केल्याने तुमचे मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल. नकारात्मकतेपासून दूर राहा. सकारात्मक विचारांना धरून ठेवा आणि तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करत राहा. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात काही नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात. योजनांचा आढावा घेण्यासाठी आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी हा योग्य वेळ आहे. या वेळेचा वापर करा आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे जा. एकूणच हा आठवडा मीन राशीसाठी शुभ असणार आहे.